आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झालेला आहे। एकीकडे गॅसच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे शालेय पोषण आहार पुरवठादारांसमोर पेच निर्माण झालाय। असं असताना पिंपरी चिंचवडमधील अन्नामृत संस्थेनं मात्र वाफेवर अन्न शिजवण्याचा यशस्वी पॅटर्न राबवून एक आदर्श निर्माण केला। एकूणच ही वाफेवर अन्न शिजवण्याची पद्धत कशी आहे याबाबत संस्थेचे प्रमुख संजय भोसले यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनावरती सुद्धा पडताना दिसतोय। मात्र प्रत्येक ठिकाणी हीच परिस्थिती आहे असं नाही, यावर पर्याय काढलाय पिंपरी चिंचवड शहरातील अमृतान्नमृत या संस्थेनं। पिंपरी चिंचवड शहरातील ही संस्था महानगरपालिकेच्या शाळेतील तब्बल 50,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरवते। मात्र या भोजनाचा कशा प्रकारे पुरवठा होता आणि कमी गॅसमध्ये या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे अन्न जे मध्यान्ह भोजन ते पुरवलं जातं हे जाणून घेणार आहोत। मी सध्या याच अन्नमित्रा फाउंडेशनच्या या किचनमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की सुरुवात या अन्नपूर्ण गोदामापासून होते। आपल्यासोबत संस्थेचे संचालक आहे, आपण त्यांच्याकडून घेऊयात। सर, NDTV मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे। आपण विद्यार्थ्यांपर्यंत सुरक्षितपणे हे अन्न पुरवतो। आता त्या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे, परंतु आपण त्याच्यावरती तोडगा काढला। गेले कित्येक वर्षांपासून तुम्ही वाफेवरती अन्न शिजवतात, कशा प्रकारे याची प्रोसेस असते, सुरुवात कशी होते? आता याची जर सुरुवात आपण पाहिलं तर हे आपलं किचन आहे। या किचनमध्ये तुम्ही पाहता की सगळ्या प्रकारचा माल हा अतिशय उत्कृष्ट, म्हणजे सुरुवात अशी की रॉ मटेरियलच चांगलं आहे। त्यामुळे तुम्ही डाळी बघा, कडधान्य बघा, मसाले बघा, आणि इनहाऊसमध्ये आपण गरम मसाले जे आहेत सगळे, विलायची, त्यानंतर लवंग, जायफळ, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आपण स्वतः पावडर तयार करतो। त्यामुळे हे आपले इनपुट फार महत्त्वाचे असतात की ब्रँडेड रॉ मटेरियल ही त्याची पहिली गोष्ट आहे। आलेलं रॉ मटेरियल हे आपल्या लॅबोरेटरीमध्ये आपण चेक करतो। आता या लॅबोरेटरीमध्ये आपण पाहतो की कशा पद्धतीनं आपण जे काही बटाटे येतात, त्यानंतर हळद असते, तर ह्या बेसिक इथे काही ही हायटेक लॅब नाही आहे, पण अगदी अडल्ट्रेशन ज्या टेस्ट म्हणतात की मिलावट वगैरे झाल्यानंतर आपल्याला कळावं की बाबा यामध्ये काही कारण मुलांच्या जीवनात संदर्भात असल्यामुळे आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते।